हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण निलंगा राईस करणार आहोत आणि त्यासाठी आपण कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये कुकर आणि साहित्य घेतलं आहे. ते मी कसं बनवायचं आणि आमच्याकडे निलंगा राईस खूप प्रसिद्ध आहे आणि खायला पण छान लागतो. आमच्या इथे तर खूपच आवडतो. पहिल्यांदा कुकरमध्ये तेल टाकून मध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा टाकायचं आणि हलवायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्त्याच्या नंतर लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर परत थोडंसं हलवायचं आणि मग थोडे दालचिनीचे तुकडे, बटाटा, टोमॅटो असं टाकून हलवायचं आहे. आणखीन थोडं हलवतच राहायचं आहे. ते लाल होईपर्यंत हलवायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये घरकुल मसाला थोडासा टाकायचा आहे. मग सुहाना बिर्याणी मसाला, मीठ, काळं तिखट, लाल तिखट, हळद असं मीठ सगळं टाकून हलवायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ फोडणीतच टाकायचे आहेत आणि ते सुद्धा हलवायचे आहेत. आणि चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि कुकरचं टोपण लावून ठेवायचं आहे. आणि कुकरचं टोपण लावून 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या झाल्या की मग टोपण उघडायचं आणि आपला निलंगा राईस तयार झालेला आहे आणि खूप छान अशी चविष्ट झालेला आहे. तुम्ही पण करून बघा. खूप छान रुचकर लागतो. त्याच्यामध्ये कलर पण टाकतात, पण आम्ही कलर अवॉइड केलेला आहे. कलरचं दिसायला छान लागतं पण आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे कलर अवॉइड केलेला आहे. आणि आता आम्ही जेवण करत आहोत. तर मी ताट वाढून घेत आहे. खिचडीसोबत लिंबू, कांदा, बीट असं सगळं काही जेवायला होतं, लोणचं. आणि खूप छान आमचं जेवण झालेलं आहे आणि खिचडी पण सर्वांना खूपच आवडलेली आहे. धन्यवाद.